नमस्कार. यंदाच्या पावसाळ्यात देखील या शिवने दांगट पाटील नगरमध्ये 3 कुत्री या नदीपात्राच्या मध्ये अडकल्याची घटना घडली होती. मागच्या वर्षी 2 युवक जाऊन बसले होते मध्ये आणि त्यांचा रेस्क्यू करण्याचा प्रकार झाला होता. यावर्षी 3 कुत्री अडकल्याचा कॉल आपत्ती व्यवस्थापनाला आला आणि या कुत्र्यांच्या बचावासाठी आपत्ती व्यवस्थापनाचे भोसले साहेब आणि त्यांची संपूर्ण टीम आपत्ती व्यवस्थापनची या शिवने भागामध्ये आली आणि त्यांनी त्या कुत्र्यांना रेस्क्यू करण्याचा प्रयत्न केलेला आहे. काय झालं एकूणच त्यांच्याकडून माहिती जाणून घेऊ. काय झालं एकूणच आणि पूर्ण स्टोरी. ओके. काही वेळापूर्वी मला डॉग पाण्यामध्ये अडकलेले आहेत असा कॉल आला साधारण 2 ते 2:30 वाजता. त्यानंतर कॉल आल्यानंतर सिच्युएशन लक्षात घेऊन आम्ही बचावासाठी टीम घेऊन प्रॉपरली इथं आलो. पाण्याचा सर्वे केल्यानंतर असं लक्षात आलं की या बाजूने पाण्याचा प्रेशर कमी आहे आणि याच ठिकाणी आपण जाऊ शकतो. तर आम्ही आमचे रोप वगैरे सेट करून प्रॉपरली व्यवस्थित गेल्यानंतर त्याच ठिकाणी डॉग घाबरलेले असल्यामुळे पळायला लागले. पण त्यांच्यासोबत त्यांचे एक डॉक्टर आमच्या सोबत होते आणि नंतर पाणलोट क्षेत्रात जो पाऊस पडतोय सकाळपासूनच त्यामुळे ओढ्या नाल्यांचं पाण्याची पातळी वाढली आणि पातळी वाढल्यामुळे एकंदरीत जे पाणी 2 ते 3 फुटांनी पाणी प्रॉपरली वाढलं आणि पाण्याचा प्रवाह खूप जास्त प्रमाणात आला. त्यानंतर आमचं असे लक्षात आले की आता ठीक आहे, आता यातून काही आमचे मेंबर आले आणि आपत्ती व्यवस्थापन टीम आणि फायर ब्रिगेड असं कॉम्बिनेशन आम्ही सर्वजण गेलो होतो. त्यानंतर मग मदतीसाठी ज्यावेळेस आमच्या लक्षात आलं की आता यातून बाहेर पडण्यासाठी थोडीशी बॅकअपची गरज लागणार आहे, कारण पाण्याचा प्रवाह जास्त असल्यामुळे रोप धरणे, रोप हे करणे त्यासाठी माणसांची गरज लागत होती. मग फायर ब्रिगेडला कॉल झाल्यानंतर फायर ब्रिगेडचे सर्व अधिकारी कर्मचारी सुजित पाटील साहेब ते स्वतः घटनास्थळी आले आणि त्या आल्यानंतर मग तोपर्यंत एक 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 आम्ही करून बाहेर पडत होतो आणि बॅकअप टीमनी आणि आम्ही बऱ्यापैकी म्हणजे सर्वजण सुखरूपपणे बाहेर आले. कुत्री तुम्हाला मिळून आली होती का, म्हणजे शेवट कुत्री बचावण्यात किंवा नदीच्या पात्राच्या बाहेर आणण्यात यश आलंय का तुम्हाला? कुत्री आम्हाला भेटली, पण अडचण अशी झाली की ते घाबरल्यामुळे, पॅनिक झाल्यामुळे कुत्री सैरावऱ्या पळत लागलेली आणि इकडे पाण्याची पाऊस चालू असल्यामुळे पाण्याची पातळी भरपूर प्रमाणामध्ये वाढत होती आणि कमी टाइम मध्ये आम्हाला सर्व टीमला बाहेर पडणं गरजेचं होतं. आणि त्यानंतर जर जास्त वेळ गेला असता तर इथून बाहेर पडणं एकदम अवघड झालं असतं. त्यामुळे आम्ही मग कुत्र्यांचं ते जवळ येत नसल्यामुळे त्यांचा विचार ठीक आहे म्हणलं, आता काही करू शकत नव्हतो आणि त्यानंतर मग आम्ही तिथून सिच्युएशन क्रिटिकल झाल्यामुळं थोडस बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. तुम्ही प्रत्यक्षात आता मी पाहिलं की तुम्ही घसरून पडत होता रोप लावलेला असताना सुद्धा, किंवा एवढे जण खेचत होते. एकूणच काय नदीची परिस्थिती तुम्हाला तिथं सुरक्षित वाटत होतं जाणं त्या कुत्र्यांना वाचवायला? नाही, मला म्हणजे असं वाटलं, म्हणजे रोपच्या साह्याने मी गेल्यामुळे मला असं काही वाटलं नाही की बाबा की काय धोका आहे किंवा काय, असं मला काहीच नाही वाटलं. मी व्यवस्थित गेलो, म्हणजे स्टार्टिंगला ज्यावेळेस गेलो मी व्यवस्थित गेलो, पण नंतर मला असं जाणवलं की थोडासा पाण्याचा फ्लो वाढला, त्यामुळे थोडस असुरक्षित वाटलं. म्हणजे असं वाटलं का आता कुत्र्यांना वाचवायच्या नादात आपला जीव धोक्यात गेलेला आहे? नाही, असं काही जाणून नाही आलं किंवा वाटलं नाही, कारण तेवढा मी कॅपेबल होतो. एकूणच आपत्ती व्यवस्थापनची टीम कॅपेबल होती. त्यांनी स्वतःच्या जीवावर उदार होऊन या कुत्र्यांना वाचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. मात्र कुत्री देखील पॅनिक झाली. त्यांना देखील भीती वाटली असावी की ही माणसं आपल्याला का पकडतायत. त्यामुळे त्यांना ही आपत्ती व्यवस्थापनची लोक पकडायला आलेली आहेत का त्यांना वाचवायला आलेत हे समजलं नसल्यामुळे कुत्री त्या पूर्ण बेटामध्ये सैरावैरा धावली आणि त्यांना अखेर नदी पात्रा बाहेर आणण्यात अपयश आलेलं आहे. मात्र हे अपयश जरी असलं तरी नदी पात्रातलं पाणी आता कमी झाल्यानंतर ती स्वतःचा जीव वाचवत बाहेर येतील अशी आशा करूयात.